बालगुन्हेगारीचं वय 18 वरून 16 करण्याबाबत जनहित याचिका स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। बलात्कार आणि अन्य गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगार मानण्याचं वय 16 वर्ष केलं जावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती। मात्र बालगुन्हेगारी कायद्यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं मत कोर्टानं नोंदवलं आहे। त्यामुळे आता याबाबत सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। सुप्रीम कोर्ट ने यह फैसला किया है कि वो कोई इंटरफेरेंस नहीं करेंगे। मतलब ये कि आर्टिकल 2K&L सेक्शन 2K&L जो जुवेनाइल जस्टिस केयर एंड प्रोटेक्शन एक्ट 2000 का है, उसके मामले में कोई भी इंटरफेरेंस सुप्रीम कोर्ट नहीं करने जा रही है। उन्होंने मना कर दिया है और ये कहा है कि जुवेनाइल जस्टिस एक्ट की जो प्रोविजंस है ऐसे की ऐसी रहेगी, उसमें कोई परिवर्तन नहीं आएगा। तर सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिलाय। थोडक्यात ही याचिका फेटाळली आहे। बाल गुन्हेगारीचं वय 18 वरून 16 करण्याबाबतची जी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती, ती याचिका फेटाळून लावली सुप्रीम कोर्टानं। आपल्यासोबत कायदेतज्ञ आणि मानवाधिकारासाठी लढणारे असीम सरोदे आपल्यासोबत आहेत। असीम, काय सांगाल? सुप्रीम कोर्टानं यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही कोर्टानं असं म्हटलंय आणि ही याचिका देखील फेटाळून लावली। हो, कलम 2 सबक्लॉज के म्हणून जो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2000चा, त्याच्यामध्ये ज्युव्हेनाइल किंवा चाइल्डची व्याख्या केलेली आहे। त्याच्यात त्यांनी म्हटलंय की ज्या व्यक्तीने 18 वर्ष वयाचे पूर्ण केले नसतील असा कोणताही व्यक्ती बालक म्हणून त्याच्यामध्ये कायद्यात गृहीत धरण्यात येईल। आता या संदर्भात कायद्यातली तरतूद बदलण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही किंवा कोणत्याच न्यायालयाला नाही। कारण की आपल्या भारतीय संविधानानुसार कायदे मंडळ म्हणजे कायदे करणारी व्यवस्था म्हणून संसद किंवा विधानसभा हे कायदे करू शकतात, त्यांना कायदे मंडळ आपण म्हणतो। आणि सर्वोच्च न्यायालय कायद्याची अंमलबजावणी नीट होत आहे की नाही हे बघत असतात। त्याच्यामुळे कायद्याची वयोमर्यादा, कायद्यात दिलेली 18 वर्षाची बालकाची व्याख्या बदलायची आणि एक वयोमर्यादा कमी करायची, याच्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेणं भारतीय घटनेनुसार अपेक्षित नाही, त्यांना तसे अधिकार नाहीत आणि त्याच्यामुळे ती याचिका फेटाळण्यात आली असं मला वाटतं। नक्की, बरोबर आहे असीम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। सर्वोच्च न्यायालयानं यात हस्तक्षेप करणं हे अपेक्षितच नाहीये, कारण त्याचे अधिकार हे कायदेमंडळाला असतात। त्यामुळेच कदाचित सुप्रीम कोर्टानं हे मत नोंदवलंय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।